हॅलो, वेलकम स्टुडंट्स. आज आपण ऑनलाईन लेक्चर सिरीजमधील राजा भगवंतराव ज्युनियर कॉलेज औंधच्या 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आपलं रेग्युलर ऑनलाईन लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. विद्यार्थी मित्र हो, याच्यापूर्वी आपण रिप्रोडक्शन टॉपिकच्या PPT व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अनुभवले असतील. तोच टॉपिक आज प्रत्यक्ष मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी आपला टॉपिक जो आहे तो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ऑर्गॅनिझम्स. In the sense, we are going to deal with reproduction in lower and higher animals. So first of all, we will deal what is mean by reproduction. रिप्रोडक्शन म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. त्याची व्याख्या पाहिली तर ती व्याख्या कशी होते पहा. इट इज द प्रोसेस इन विच लाईफ इज फॉर्म फ्रॉम द एक्झिस्टिंग लाईफ फॉर्म. And such process it is known as reproduction. Means in other words, process of generation and regeneration. मराठीमध्ये आपण हेच रिप्रोडक्शन या शब्दाला प्रजनन असं म्हणू शकतो किंवा पुनरुत्पादन. प्राणी किंवा सजीव हे स्वतःच्या रचनेप्रमाणे नवीन जीव निर्माण करण्याची जी प्रक्रिया पार पाडतात त्यास आपण पुनरुत्पादन किंवा प्रजनन असं म्हणतो. मग हे जे प्रजनन आहे हे प्रामुख्याने आपणाला प्राण्यांमध्ये 2 पद्धतीने पार पडत असलेलं हे यापूर्वी देखील तुम्ही शालेय जीवनामध्ये अभ्यासलेलं आहे. त्यालाच आपण लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन असं म्हणतो. दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट ऑफ ऑल या दोन्हीही प्रक्रियांचा थोडक्यात आपल्याला अभ्यास करूया, त्याच्यातील फरक समजून घेऊया आणि मग पुढे आपण या टॉपिकचं रिप्रोडक्शन इन ॲनिमल्सचं मार्गक्रमण करणार आहोत. सर्वप्रथम असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय हे जर थोडक्यात पाहायचं झालं तर याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी PPT जी तयार केलेली आहे त्याचा आपण अभ्यास करूया. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे it is a type of reproduction in which a new organism is produced from one parent and the offspring is identical to the parent. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हे जे रिप्रोडक्शनचं टाईप आहे त्यामध्ये आपल्याला काय निदर्शनास येत आहे तर नवीन जीव हा जो तयार होतोय तो ज्या पॅरेंटपासून म्हणजे त्याचे जे काही पूर्वज आहेत त्याचे जे काही पालक आहेत, पालक म्हणण्यापेक्षा ज्याच्यातून तो जनन होतोय आणि उत्पत्ती होते ते कसे असतात, अगदी तंतोतंत जुळणारे असतात, म्हणजेच आयडेंटिकल टू दी पॅरेंट असतात. बरोबर. म्हणजेच इट ऑकर्स इन मोस्ट दी प्लांट्स, बॅक्टेरिया, प्रोटिस्ट अँड लोअर इनव्हर्टिब्रेट्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अविकसित, ज्यांचा विकास पूर्णत्वाला गेलेला नाही अशा सजीवांमध्ये
पार पडत असलेलं दिसतं. खास करून आपण ज्या वेळेला प्राण्यांचा विचार करतो त्यावेळी आपल्याला या ठिकाणी काही वैशिष्ट्ये दिसतात. यामध्ये वन पॅरेंट हा महत्त्वाचा जो आपण मुद्दा लक्षात घेतोय, त्याच्यापासून निर्माण होणारं जे ऑफस्प्रिंग आहे ते आयडेंटिकल टू दी पॅरेंट असलेलं या ठिकाणी दिसतंय. आकृतीमध्ये या ठिकाणी दर्शवलंय पहा. पॅरेंटपासून निर्माण होणारे जी काही उत्पत्ती आहे, ऑफस्प्रिंग आहे, ते अगदी समान पद्धतीने. त्यानंतर आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन, अलैंगिक प्रजनन जे आहे ते प्रामुख्याने खालील विविध प्रकारे पार पडत असलेलं दिसतंय. याच्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकार पाहायला मिळतात. हिअर वी यूज टू फाइंड दॅट it takes place through following types such as fission. फिजन म्हणजे काय? तर एका शरीराचं विघटन होऊन दोन शरीरामध्ये रूपांतर होतं. आता फ्युजन आणि फिजन हे शब्द तुम्ही लक्षात घ्या बघा. टू फ्यूज म्हणजे एकत्रित येणं, संयोग पावणं, आणि फिजन म्हणजे एकातून दोन निर्माण होणं, विघटन होणं. दुसरा प्रकार, आता हा फ्युजन हा जो प्रकार आहे प्रामुख्याने बायनरी फ्युजन असं आपण त्याला म्हणूया. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण बॅक्टेरियामध्ये किंवा अमिबामध्ये या पद्धतीचं रिप्रोडक्शन पार पडत असलेलं आपल्याला निदर्शनास येतं. दुसरा प्रकार आहे बडिंग. बडिंग हा जो प्रकार आहे, या पद्धतीच्या अलैंगिक प्रजननामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय दिसून येतं, तर याच्यामध्ये दिस प्रोसेस इन विच न्यू इंडिव्हिज्युअल इज डेव्हलप्ड, इट इज डेव्हलप्ड फ्रॉम द बड, इट इज कॉल्ड ॲज बडिंग. म्हणजे या ठिकाणी दुसरा प्रकार बघा, बडिंग म्हणतोय आपण. या बडिंगचा अर्थ काय लक्षात घेतोय, तर अ स्मॉल आउटग्रोथ ऑफ पॅरेंट बॉडी इज कॉल्ड ॲज बड. म्हणजे शरीराला एक छोटीशी आउटग्रोथ, शरीरातून एक छोटीशी गाठ जशी वाढावी, जसा कोंब फुटावा, त्या पद्धतीने शरीरातून एक कोंब फुटल्यासारखा बड, जसं आपण फुलातून फुलाची निर्मिती कळीतून होते, तशा पद्धतीने या ठिकाणी जीवाची निर्मिती ही कळीसदृश्य म्हणजेच लहान अशा विकासाच्या माध्यमातून, ज्याला आपण बड म्हणतो, कोंबासारखा प्रकार म्हणतो, कळीसारखा प्रकार म्हणतो. ओके, याच्यात सुद्धा आपल्याला अलैंगिकरित्या प्रजनन झालेलं दिसतं. मग त्याच्याच पद्धतीने अनेक प्रकार आपल्याला रिजनरेशन आहे, पार्थेनोजेनेसिस आहे, क्लोनिंग आहे, ट्विन्स आहेत, या पद्धतीचे जे काही इथं अलैंगिक प्रजननाचे प्रकार दिसून येतात ते थोडक्यात आपण बघायला सुरुवात करू. पहा, या ठिकाणी अमिबामध्ये बायनरी फ्युजन जो पहिला प्रकार आपण सांगितला तो अतिशय सिंपल प्रकारचा आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन, या ठिकाणी पॅरेंटची बॉडी जी आहे ती डिवाइड होते, विभाजते, आणि त्यातून दोन समान पद्धतीचे भाग निर्माण होतात की ज्याच्यातून नवीन जीवाची उत्पत्ती झालेली दिसते. याची उदाहरणं जर पाहायची झाली तर आपल्याला अमिबा, प्लाझ्मोडियम आणि पॅरामेसियम यासारखे लहान अविकसित स्वरूपाचे प्राणी दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला बडिंग हा जो प्रकार दिसून येतो, तो बडिंग हा प्रकार अशा सजीवांमध्ये दिसून येतो की ज्याच्यामध्ये बर्ड्स निर्माण होत असतात. उदाहरणार्थ हायड्रा किंवा कोरल्स. या ठिकाणी हायड्राचं चित्र आपल्याला किंवा डायग्रॅम दिसते पहा. याच्यामधून प्रामुख्याने आपल्याला इथं पहिल्या डायग्रॅममध्ये छोटंसं बड असलेलं दिसून येत आहे. त्याच्यानंतर दुसरी आकृती किंवा दुसरी डायग्रॅम ही तेच बड विकसित झालेलं दिसत आहे. तिसऱ्यामध्ये ते बड विकसित होऊन शरीरापासून विलग होण्याची प्रक्रिया दर्शवली जाते,
आणि प्रत्यक्षात त्या शरीरापासून वेगळं झाल्यानंतर एक नवीन जीव अस्तित्वात आलेला दिसतोय. यालाच आपण बडिंग असं म्हणतोय. त्यानंतर आपल्याला रिजनरेशन हा एक प्रकार दिसून येतो. आता रिजनरेशन या ठिकाणी तारामासा म्हणजे स्टारफिश याच्या शरीराचा एक भाग विलग झाला असता त्यापासून नवीन उत्पत्ती होते, त्याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणू शकतो. तशाच पद्धतीने पार्थेनोजेनेसिस आहे. या ठिकाणी असेक्शुअल रिप्रोडक्शन हे आपल्याला मादी ही मधमाशांचं चित्र बघा दर्शवलं जात आहे. याच्यातून आपल्याला हनीबीज, अँट्स किंवा वास्प्स या पद्धतीच्या कीटकांमधून किंवा प्राण्यांमधून आपल्याला काय दिसून येत आहे, पार्थेनोजेनेसिस पद्धतीने, म्हणजे द प्रोडक्शन विच टेक्स प्लेस बाय द फिमेल्स laying the eggs that which are not fertilized, म्हणजे जी मादी अंडी घालून उत्पत्ती करते, परंतु ती अंडी कशी असतात, त्या ठिकाणी फलन झालेलं नसतं, त्यांचं संयोग कुठल्याही पद्धतीचा दिसत नाही. त्या पद्धतीच्या अफलित अंड्यापासून जे प्रजनन होतं त्यास आपण पार्थेनोजेनेसिस असं म्हणतो. याचं उदाहरण आपण मधमाशांचं घेतलं. त्यानंतर मग काही क्लोनिंग हा प्रकार आपल्याला दिसून येतो. आता क्लोनिंगमध्ये उत्पत्ती होते, पण या ठिकाणी ट्विन्स किंवा कॅन्सर पेशींची उत्पत्ती आपण क्लोनिंग या प्रकारामध्ये म्हणू शकतो. तशाच पद्धतीने आपणाला या ठिकाणी जे विविध प्रकार दिसून आले. आता पाण्यामध्ये काही असलेले सजीव, उदाहरणार्थ स्पॉन्जमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जेम्युल फॉर्मेशन हा एक प्रकार दिसून येतो. आता जेम्युल फॉर्मेशन म्हणजे काय हे जर आपण थोडक्यात पाहायचं म्हटलं तर जेम्युल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फ्रेश वॉटर स्पॉन्जेसमध्ये आपल्याला खास करून या ठिकाणी ग्रुप ऑफ सेल्स ज्याच्यापासून रिप्रोडक्शन होतं, अशा वैशिष्ट्यपूर्ण पेशी की ज्या पेशी अलैंगिकरित्या प्रजनन करण्यास कारणीभूत ठरत असतात, त्या पद्धतीच्या पेशींच्या समूहास जेम्युल फॉर्मेशन असं म्हटलं जातं. ओके. आता या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला अलैंगिक प्रजनन म्हणजे काय हे खास करून लक्षात आलं. या अलैंगिक प्रजननाचे म्हणजेच असेक्शुअल रिप्रोडक्शनची काही वैशिष्ट्ये जी आहेत ती काय म्हणू शकतो आपण, तर ती वैशिष्ट्ये म्हणजे इट ऑकर्स इन वन पॅरेंट. या ठिकाणी प्रजनन करण्यासाठी एकच सजीव घटक महत्त्वाचा ठरतो, त्याच्यामध्येच ते घडून आलेलं दिसून येतं. त्याच पद्धतीने इट इज द फास्टेस्ट मेथड, ही अतिशय जलद गतीने पार पाडणारी प्रजननाची पद्धत आहे. इट शोज ओनली मायटॉसिस. आणि हे जे प्रजनन होतं ते आपल्याला कसं दिसून येतं, तर मायटॉसिस पद्धतीने विभाजन पेशीचं होतं आणि त्यातून नवीन पेशीची उत्पत्ती होऊन जीव अस्तित्वात येतो. म्हणजे इट इज अ फास्टेस्ट मेथड. आता मायटॉसिस म्हणजे काय, तर आपण त्याला जसं मराठीमध्ये मायटॉसिस आणि मिओसिस, या ठिकाणी मायटॉसिसमध्ये गुणसूत्रांची संख्या जशीच्या तशी जे सूत्र असतं तेच सूत्र नवीन तयार होणाऱ्या पेशीमध्ये टाकलं जातं, म्हणून त्याला सूत्री विभाजन असं म्हणतो आपण बघा. आणि मिओसिस म्हणजे ज्या पेशीमध्ये प्रामुख्याने आपल्याला जे सूत्र अर्ध निम्म्यावर येतं, गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन त्याच्यापासून उत्पत्ती होते, लिंगपेशींची निर्मिती होऊ शकते, गॅमेट्स फॉर्मेशन होऊ शकतात, त्या पद्धतीत आपण त्यास काय म्हणतो, त्याच्यामध्ये आपण त्याला अर्धसूत्री विभाजन म्हणजे मिओसिस असं म्हणतो. ठीक आहे. पुढचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर याच्यामध्ये पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग्स जे असतात, उत्पत्ती करणारा आणि उत्पत्ती झालेला, हे
आनुवंशिकरित्या अतिशय एकसारखेपणा दर्शवणारे म्हणजे सिमिलॅरिटी दर्शवणारे असतात. या ठिकाणी त्यांच्यामध्ये कोणताही बदल रचनेमध्ये झालेला दिसत नाही. म्हणजेच या ठिकाणी नो इव्होल्युशन ऑर उत्क्रांती होत नसलेली दिसते. मीन्स देअर इज नो इव्होल्युशनरी प्रोसेस. या सर्व अलैंगिक प्रजननाचं महत्त्वाचं आपण काय म्हणू शकतो, उदाहरण जर घ्यायचं झालं तर लोअर इनव्हर्टिब्रेट्स असा आपण उल्लेख करू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता यानंतर आपणाला यामधूनच लैंगिकरित्या प्रजनन म्हणजे